नमस्कार. बी.कॉम भाग 1 सत्र 2 विषय मराठी. पद्य विभागातले आज आपण शिकणार आहोत उद्घोष नावाची कविता. कवी आहेत प्रसेनजीत गायकवाड. उद्घोष हा उद्घोष कशाचा आहे तर या उद्घोषामध्ये संविधानाबद्दलचा एक आभार व्यक्त केलेला आहे. संविधानाची कीर्ती गायलेली आहे. तर विद्यार्थ्यांना संविधान म्हणजे काय तर जी भारतीय राज्यघटना आहे तिला भारतीय संविधान म्हटलेलं आहे. 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान देशात लागू करण्यात आलेलं आहे. भारत देश त्या दिवशीपासून प्रजासत्ताक देश म्हणून अस्तित्वात आला. बाबासाहेब आंबेडकरांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी देशाला राज्यघटना प्रदान केली आणि त्या दिवसाला संविधान दिवस असं म्हणतात. आणि याच दिवशी संविधानाला संसदेमध्ये मान्यता प्राप्त झाली. संविधान सभेने 2 वर्ष 11 महिने 18 दिवसांमध्ये हे संविधान पूर्ण केलेले आहे. भारतीय राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी लिखित अशी राज्यघटना आहे. समता, बंधुता, स्वातंत्र्य, न्याय तसेच प्रज्ञा, शील, करुणा, मैत्री या मूल्यांची राज्यघटनेत महत्त्वाचे असे स्थान आहे. लोकशाहीची एक लोकप्रिय व्याख्या केली गेलेली आहे. लोकांनी लोकांसाठी लोकांद्वारे चालविले गेलेले राज्य म्हणजे लोकशाही. आता ही लोकशाही ज्या संविधानावर आधारित आहे त्या संविधानाची कीर्ती गाणारं हे एक गाणं आहे. ही एक कविता आहे. तर प्रसेनजीत गायकवाड अतिशय छोटी कविता आहे ही, पण यातील जो आशय आहे तो फार मोठा आहे. प्रस्तुत या कवितेमध्ये मानवतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संविधानाची महती विशद केलेली आपल्याला दिसते आहे. जगती समानतेचे संदीप लावणारे हे संविधान आहे मानव्य मानणारे. जगामध्ये समानतेचा दीप लावणारे हे संविधान आहे. मग भारतातली जी लोकशाही आहे ही जगातली सगळ्यात मोठी लोकशाही म्हटल्या गेलेली आहे, संबोधल्या गेलेली आहे. स्वातंत्र्य, बंधुता आणि समता न्याय याच्यावर आधारित असलेली ही जी लोकशाही आहे या लोकशाहीला अख्ख्या जगामध्ये जास्त महत्त्व आहे. हे मानव्य मानणारे संविधान आहे. मानव्य मानणारे म्हणजे माणुसकी मानणारे. सगळ्या गोष्टी कायद्याच्या बडग्यामध्ये उभ्या नाही करता येत. सगळ्या गोष्टींना एक मानवतेची किनार असावी अशी अपेक्षा आहे. आणि त्यामुळेच स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ह्या सगळ्या गोष्टींना महत्त्वाचं स्थान संविधानामध्ये आलेलं आपल्याला दिसतं आहे. त्याचबरोबर करुणा आहे, शील आहे, शांती आहे, क्षमा आहे, ह्यासुद्धा प्रज्ञा आहे, ह्या मैत्री ह्या गोष्टीसुद्धा संविधानामध्ये तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. संविधानामधून भारतीय संस्कृती डोकावताना आपल्याला दिसतं आहे. भारतीय संस्कृतीचं जे मूळ आहे त्या संस्कृतीचं मूळ आपल्याला या संविधानामध्ये आवर्जून बघायला मिळते आहे. जगती समानतेचे संदीप लावणारे हे संविधान आहे मानव्य मानणारे. अख्ख्या जगामध्ये समानतेचे संदीप लावणारे, समानतेचा दीप लावणारे. मग इथे कुठलीच जाती कुठल्यापेक्षा मोठी नाही आहे. एकंदर भारतीय समाजव्यवस्था जी चातुर्वर्णावर आधारित होती ही अशी चातुर्वर्णावर आधारित असलेली समाजरचना ही लोकशाहीमध्ये संविधानामध्ये मांडल्या गेलेली नाही. इथे सर्व समसमान आहे. भारताचा नागरिक ही एवढीच ओळख प्रत्येक माणसाची आहे. म्हणून ते म्हणतात जगती समानतेचे संदीप लावणारे. जगामध्ये समानतेचा दीप लावणारे तसंच मानव्य मानणारे आणि माणुसकी मानणारं हे संविधान आहे. प्राचीन कालखंडामध्ये भारतीय समाजाची जी विचारधारा होती किंवा ज्यावर आधारित हा सगळा समाज होता त्या चातुर्वर्ण व्यवस्थेला संविधानाने पूर्णपणे नकार दिलेला इथे दिसतो आहे. आणि
जो उपेक्षित वर्ग आहे त्या उपेक्षित वर्गाला समोर आणण्यासाठी संविधानामध्ये अशी कलमं अस्तित्वात आलेली आहेत. स्वातंत्र्य बंधुतेचा झेंडा उभा धरोनी समता प्रकाश द्यावी न्यायास जागणारे. स्वातंत्र्य बंधुता यांचा झेंडा उभा हाती धरलेला आहे आणि समता प्रकाश द्यावी आणि समतेचा प्रकाश हा समाजामध्ये पसरावा आणि न्यायाने प्रत्येक गोष्ट व्हावी याच्यावर भर देणारं असं हे संविधान आहे. राजा कुणी न येथे कुणीच रंक नाही. इथे स्वयंघोषित असा कुणीच राजा नाही आणि इथे कुणीच रंक नाही, कुणीच इथे भिकारी नाही. सगळे इथे एक नागरिक म्हणून सगळे समसमान आहेत. म्हणजे राज्यघटनेने आपल्याला हे एक सामर्थ्य दिलेलं आहे. एक नागरिक म्हणून, एक भारताचा नागरिक म्हणून ही खूप मोठी शक्ती आपल्याला मिळालेली आहे. ही आपली खूप महत्त्वाची ओळख आहे. ही कुठल्याही जातीपातीचा मी आहे हे म्हणण्यापेक्षा मी एक भारतीय आहे ही खूप मोठी ओळख राज्यघटनेनं आपल्याला दिलेली आहे. राजा कुणी न येथे कुणीच रंक नाही, शास्ते स्वतः स्वतःचे नियमात वागणारे. आणि इथे कोणी राजा नाही आहे, कुठे रंक नाही आहे आणि स्वतःचं शासन राबवणारं सगळी इथे व्यवस्था आहे, नियमात वागणारे. म्हणून आपण म्हटलं आहे अब्राहम लिंकननी लोकशाहीची ही व्याख्या केलेली आहे. लोकांनी लोकांसाठी लोकांद्वारे चालवले जे राज्य आहे त्याला लोकशाही म्हटलेलं आहे. मग इथे कुणी राजा नाही आहे, कुणी रंक नाही आहे आणि जी आपण निवडणुकीमध्ये जी मतं टाकतो, जो लोकप्रतिनिधी निवडून देतो तो आपल्यासाठी काहीतरी आपली बाजू मांडतो, लोकांचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करतो. अर्थात ही अशी एक आदर्श समाजव्यवस्था, आदर्श अशी न्यायव्यवस्था राज्यघटनेला अपेक्षित आहे. पण ते तसं झालं आहे का हा मात्र एक प्रश्नांकित करणारा मुद्दा आहे. अर्थात हे असं का नाही झालं याच्या मागची अनेक कारणं असू शकतात. परंतु ज्या महत्त्वाच्या उद्देशासाठी ही राज्यघटना, हे संविधान अस्तित्वात आलेलं आहे ते मात्र फार निर्मळ आहे. त्याचा जो आशय आहे, जो हेतू आहे तो फार चांगला आहे. दिसतो जरी निराळे आराधनेत आम्ही ही संस्कृती अभिन्न दुनियेस सांगणारी. दिसतो जरी निराळे आराधनेत आम्ही आराधनेमध्ये वेगवेगळे दिसतो. इथे सर्व धर्म समभाव असलेला हा देश आहे. इथे सर्व धर्माला समान महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि इथे कुणालाच कुठली धर्माच्या बाबत अशी आडकाठी नाही आहे. मुस्लिम असेल तो त्याचा धर्म पाळू शकतो, ख्रिश्चन आहे तो त्याचा धर्म पाळू शकतो, जैन असेल, हिंदू असेल, सगळे माणसं आपापल्या धर्माचं पालन करून आपण भारतीय आहोत ही भावना मनाशी बाळगून जगत आहेत आणि याचं कौतुक कवीला वाटते आहे. दिसतो जरी निराळे आराधनेत आम्ही. प्रत्येकाची आराधना करण्याची पद्धत वेगळी आहे. प्रत्येक धर्माच्या देवाचं नाव वेगळं आहे. पण तरीही आम्ही सगळे काय आहोत? आम्ही सगळे एक आहोत. ही संस्कृती अभिन्न दुनियेस सांगणारी आणि ही संस्कृती विविधतेने विखुरलेली ही संस्कृती शेवटी एक आहे. ही संस्कृती अभिन्न दुनियेस सांगणारी आणि आम्हाला खूप अभिमान वाटतो दुनियेस हे सांगायला की विविध धर्माची माणसं आम्ही मोठ्या आनंदानं गुण्यागोविंदानं आमची संस्कृती फुलवतो आहोत. आहे अखंड राहो हा भारतीय नकाशा आणि हा भारतीय नकाशा अखंड राहो ही कामना प्रत्येक भारतीयच करतो आहे. प्रत्येक भारतीयाला आपल्या देशाबद्दल जे प्रेम वाटते आहे तेच प्रेम इथे कवीलाही वाटते आहे. म्हणून ते म्हणत आहेत आहे अखंड राहू हा भारतीय नकाशा आणि हा भारताचा नकाशा असाच अखंड राहू दे. सेतू हिमालयाचा मनबंध बांधणारे. मग भारताच्या एका बाजूला हिमालयाच्या उत्तुंग अशा राशी आहेत, उत्तुंग अशी ही पर्वतरांगा आहे आणि तिथे भारताची सीमा संपलेली आहे. पलीकडे जे देश आहेत त्यांच्यासोबत मैत्रीपूर्ण वातावरण असावं असं सुद्धा या देशाला वाटते आहे. हिमालयाच्या पलीकडच्या देशांसोबत मैत्रीपूर्ण संबंध इथे अपेक्षित आहे. गणराज्य भारताचे राहो अनंत कीर्ती. गणराज्य भारताचे राहो अनंत कीर्ती.
म्हणजे अनंत, ज्याला शेवटच नाही, इतक्या वर्षापर्यंत हे गणराज्य इथे स्थापित राहो. गणराज्य भारताचे राहो अनंत कीर्ती, उद्घोष हे निनादो आकाश भेदणारे. आणि हा जो उद्घोष आहे, ही जी घोषणा आहे, ही जी गर्जना आहे, ही आकाश भेदणारी अशी ठरू दे. म्हणजे इथे प्रत्येक भारतीयाला आपल्या संविधानाबद्दल, आपल्या राज्यघटनेबद्दल आदर अपेक्षित आहे. आणि नीतिनियमाने जर का समाज व्यवस्थित चालावा असं वाटत असेल तर काहीतरी बंधनंही आपण आपल्याला पाळून घेणं गरजेची आहे. मग ही कायद्याची बंधनं असतील जी संविधानानं आपल्याला सांगितली आहेत, तर ही बंधनं आपण स्वतःवर लादून आणि स्वतः ती पाळून हा देश अधिक चांगला व्हावा, ही अपेक्षा प्रत्येक भारतीयांनी ठेवायला हवी आणि त्या पद्धतीनं त्यांना ते कामही करायला हवं. तर या कवितेमध्ये, उद्घोष या कवितेमध्ये कवी काय म्हणत आहे, तर जगती समानतेचे संदीप लावणारे हे संविधान आहे, मानव्य मानणारे हे संविधान आहे. या संविधानामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ह्या मानव्याच्या ज्या गोष्टी आहे ह्या सांगितलेल्या आहे. म्हणजे इथे अगदी कागदावर असलेला व्यवहार नाही आहे, त्याही पलीकडे मानवतेचा दीप लावणारे असं हे संविधान आहे. स्वातंत्र्य बंधुतेचा झेंडा उभा धरुणी समता प्रकाश दावी न्यायास जागणारे. आणि स्वातंत्र्य, बंधुता, समता, न्याय ह्या गोष्टी इथे अत्यंत महत्त्वाच्या आहेत. कुणावरही इथे अन्याय होता कामा नये, इथे कुठलाच भेदभाव होता कामा नये. तो जातीचा असू दे, वर्णाचा असू दे, रंगाचा असू दे, गरीब श्रीमंतीचा असू दे, असा कुठलाच भेदभाव या देशामध्ये अपेक्षित नाही आहे. म्हणजे राज्यघटना आम्हाला त्या पद्धतीनं सांगते की असा कुठलाच भेदभाव या देशात नाही आहे. इथे फक्त काय आहे तर आपण सगळे या देशाचे नागरिक आहोत, हा एक समतेचा भाव इथे प्रत्येकाच्या मनामध्ये जागृत असायला हवा. इथे कुणी राजा नाही आहे, कुणी रंक नाही आहे, कुणी एकमेकांचं शोषण इथे करण्याचा कुणाला अधिकार नाही आहे. तर आपणच आपले राजे आहोत, आपणच आपले शासन करते आहोत. म्हणूनच जी लोकशाहीची व्याख्या आहे, लोकांनी लोकांसाठी लोकांद्वारे चालवलेले जे राज्य आहे ते इथे अगदी योग्य पद्धतीने ही व्याख्या इथे बसते आहे. आणि आराधनेत ज्या विविध पद्धतीनं आम्ही दिसतो आहोत, पण तरीही आमची संस्कृती अशी अभिन्न आहे, आमची संस्कृती अशीही एक आहे. आणि हा भारताचा नकाशा अखंड राहो ही कामना एक भारतीय म्हणून मी करतो आहे. आणि याचबरोबर भारताच्या आजूबाजूला असलेल्या सगळ्या देशांसोबत एक मैत्रीपूर्ण वातावरण असावं अशीही अपेक्षा कवी इथे व्यक्त करत आहेत. आणि गणराज्य भारताचे असेच अनंत वर्षपर्यंत त्याची कीर्ती इथे गायला हवी. आणि हा उद्घोष, हा निनाद अगदी आकाश भेदणारा असावा अशी अपेक्षा कवींनी या कवितेमध्ये व्यक्त केलेली आहे. तर प्रस्तुत कवितेतून मानवतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संविधानाची महती विषय केलेली आपल्याला दिसते आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण उद्घोष नावाची गायकवाड सरांची ही कविता बघितली. पलीकडच्या वर्गात आपण असंच काहीतरी नवीन घेऊन भेटूया. तुर्तास इथेच थांबते. धन्यवाद.